नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही म्हणाल काय हेडिंग दिलेलं आहे, असं काय कुठल्या ऑपरेशन सिंदूरचं पेटंट मिळतं की काय? पेटंट कदाचित मिळत नसेल मित्रांनो, पण ज्या प्रकारे भारतीय सैन्यानी ऑपरेशन सिंदूर करून दाखवलं, त्याचा कित्ता आता इतर अनेक सैन्य गिरवताना दिसतात, देश गिरवताना दिसतात. त्याच्यात त्यांना यश मिळतच आहे असं नाहीये. पण प्रयत्न मात्र करताना दिसतायत. तेव्हा ऑपरेशन सिंदूर असं वेगळं काय होतं? हा तुमचा पहिला प्रश्न राहील. आणि हे तुम्ही घडताना कुठे बघितलं? असंही तुम्ही म्हणाल. फार लांब जायला नको. आत्ताची जी इराणचा जो आक्रमण झालेला आहे इराणवरती, त्याच्याकडेच तुम्ही बघा. तुम्ही जर का ऑपरेशन सिंदूरचा विचार केला, तर त्यावेळेला पहलगाममध्ये एक दहशतवादी घटना घडली आणि त्याचा प्रतिकार म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. त्यावेळेला आपण एक पथ्य पाळलेलं होतं आणि ते पथ्य असं होतं, की पहिल्या दिवशी फक्त दहशतवाद्यांची जी केंद्र आहेत, प्रशिक्षण केंद्र आहेत, त्यांच्यावर हल्ला करायचं ठरलेलं होतं. आणि पहिल्या दिवशी जर का तुम्ही बघाल, तर आपण कुठेही पाकिस्तानच्या लष्करी ठाण्याला हात सुद्धा लावलेला नव्हता. फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ला करायचा निर्णय जो आहे, तो अतिशय विचारपूर्वक केला गेलेला होता. पहिला जो दंडक इथे घातला गेला होता तो असा होता, की एक म्हणजे फक्त दहशतवाद्यांना टार्गेट करा आणि दुसरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये लढाई लांबता कामा नये. एक प्रकारे युक्रेनच्या युद्धामध्ये जे झालं त्याचा सुद्धा जगाने थोडासा धसका घेतलेला आहे. तेव्हा भारताला फार काळ चालू राहणारं युद्ध काही लढायचं नाहीये. आपल्याला पटापट लवकरात लवकर संपवायचंय. हे गृहीत धरून आणि हे डोक्यात ठेवूनच संपूर्ण ऑपरेशन सिंदूर मधल्या पहिल्या दिवसाची चढाई ही आखली गेलेली होती. तेच तुम्हाला इराणमध्ये झालेलं दिसेल. इराणमध्ये काय झालं, तर अमेरिकेने फक्त दहशतवादी केंद्रांवरती आपण हल्ला करतोय ह्याचं भान ठेवलं. म्हणजेच IRGCचे जे काही हेडक्वार्टर्स होती, त्या हेडक्वार्टर्सवरती त्यांची ऑफिसेस आहेत. आजच्या घडीपर्यंत लक्ष फक्त IRGC आहे. IRGCला फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून अमेरिकेने घोषित केलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या दहशतवादी संघटनेवरती म्हणून कारवाई केली, असं म्हणायला अमेरिका मोकळा होता. त्यांनी ते म्हटलं नसेल. पण कृतीमध्ये मात्र त्यांनी तेच करून दाखवलं. म्हणजेच इराणनी इराणची जी राजकीय व्यवस्था आहे, तिला अमेरिकेने हात लावायचं कटाक्षाने टाळलेलं आहे. इराणमध्ये जे अणूचे साठे आहेत, अणुबॉम्बचे किंवा त्यांच्या युरेनियमचे साठे कुठे ठेवले असतील, शस्त्रास्त्रांचे साठे असतील किंवा जी शस्त्रास्त्र म्हणजे मिसाईल्स आणि ड्रोन्स IRGC वापरते आणि त्याच्या सहाय्याने इस्रायलवरती हल्ला करत असते. ती सगळी ठिकाणं ही यावेळेला लक्ष्य बनवण्यात आलेली होती. तेव्हा हे जे तंत्र जे आहे, हे ऑपरेशन सिंदूरने घालून दिलं असं आपल्याला वाटतं. पहिल्या दिवशी आपण हे केल्यानंतर पाकिस्तान सारखा आगाऊ देश गप्प तर बसलाच नसता. त्यांनी परत हल्ले सुरू केले आणि त्या हल्ल्याला प्रतिसाद देताना भारताने काय केलं ते बघण्यासारखं आहे. त्यापूर्वी एक मुद्दा मांडून घेते. तो असा आहे, की ज्यावेळेला आपण फक्त दहशतवाद्यांवरती आम्ही हल्ले केले आणि त्यांचे अड्डे नष्ट केले हे जे आपण म्हटलं, ते तंतोतंत खरं कसं झालं बघा. बहावलपूरमध्ये जो अड्डा होता, तो अड्डा म्हणजे एक्झॅक्टली ही सगळी अ, इमारत आणि त्याचा सगळा परिसर त्याच्या बरोबर समोर म्हणजे रस्त्याच्या समोरच्या बाजूला लष्कराचं केंद्र आहे. पाक लष्कराचं केंद्र आहे आणि त्या लष्कराच्या केंद्राच्या एक्झॅक्टली अक्रॉस द रोड म्हणतो ना आपण, तसं हे बहावलपूरमध्ये केंद्र होतं. पण त्या केंद्रावरती सुद्धा हल्ला कसा झाला बघा. जिथे रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत, म्हणजे जिथे वसती स्थान म्हणून ओळखलं जातं, तेवढ्याच भागावरती हल्ला झालेला तुम्हाला दिसला. आणि म्हणून त्यांचे जे नातेवाईक आहेत ते मारले गेले. तो स्वतः तिकडे नव्हता. पण
नातेवाईक मारले गेले, कारण त्या लक्ष्य मुळात तेच होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे म्हणजे किती काटेकोरपणे आयोजन केलेलं होतं बघा. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला त्याची कुठचीही क्षती पोहोचलेली नाही. ते फक्त या बाजूला राहिलं. आणि हे कधी होऊ शकतं? हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमच्याकडे टेक्निकल इंटेलिजन्स तुमचा परफेक्ट असतो. तंतोतंत बरोबर निघाला. म्हणजे ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो ना, त्याची जी रीडिंग्ज आहे ती परफेक्ट रीडिंग्ज होती आणि म्हणून हे शक्य झालं. ही जी परफेक्ट रीडिंग्ज आपण म्हणतो ना, ही केवळ सॅटेलाइट इमेजरीतून येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. तिथे खुद्द उभा असलेला माणूसच तुम्हाला ते कोऑर्डिनेट्स देऊ शकतो. अक्षांश आणि रेखांशाची जी रीडिंग्ज आहेत, ती रीडिंग्ज द्यायला प्रत्यक्ष एक माणूस तिथपर्यंत जावा लागतो. आणि त्या माणसाने त्याची नोंद केल्यानंतर मग त्याची अंमलबजावणी होऊ शकते. आणि म्हणून अगदी पिन पॉइंटेड ज्याला म्हणतात, तेवढे पिन पॉइंटेड हल्ले कसे झाले, त्याला 2 कारणे आहेत. एक टेक्निकल इंटेलिजन्स तर होताच, परंतु त्याच्या जोराला त्याच्याच बरोबर ह्युमन इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक माणूस तिथे जाणं महत्वाचं आहे. आणि तो माणूस कसा जातो, त्याच्यासाठी जाळं कसं पसरावं लागतं. इस्रायल तर त्याच्या बाबतीमध्ये माहीर लोक आहेत एकदम. आपल्याला कल्पना आहे, की इराणमध्ये इस्रायलनी आपलं जाळं कसं पसरवलेलं आहे ते. तुम्ही जी कथा ऐकली असेल, की ज्यावेळेला खामेनी हे त्यांचा एक निवासस्थानाची इमारत आहे आणि दुसऱ्या भागात कार्यालय, आणि तिथे गेलेले होते. तिथे ते 40 वरिष्ठ नेते आलेले होते. पण ते तिथे आलेले आहेत ह्याचं व्हेरिफिकेशन कसं झालं? तर असं म्हणतात, की ते जे कॅमेरे लावले गेलेले होते सीसीटीव्ही, त्याच्यामधून इतक्या गाड्या तिथपर्यंत आल्या ह्याची नोंद घेतली गेली. तेवढ्यावर ती गोष्ट थांबली नाही, तर तिथे जी माणसं खुद्द उपस्थित होती त्यांनी सुद्धा कन्फर्मेशन दिलं, की हां, मीटिंग आहे आणि माणसं पोहोचलेली आहेत. तुम्हाला हवी ती माणसं पोहोचलेली आहेत. ह्याचं कन्फर्मेशन आल्यानंतर हल्ला केला गेलेला आहे आणि म्हणून तो इतका तंतोतंत बरोबर निघाला. म्हणजे पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा जो दुसरा फीचर होता, तो सुद्धा आपल्याला परफेक्ट निघाल्याचं दिसतं. मी म्हटलं त्याप्रमाणे पाकिस्ताननी जेव्हा प्रतिहल्ले सुरू केले, त्यानंतर मग भारताने ठरवलं आणि एक घटना अशी आली, की त्यांनी एक मिसाईल सोडलं, जे आपण सिरसामध्ये अडवण्यामध्ये आपल्याला यश आलं. नाहीतर ते मिसाईल जे आहे ते दिल्लीच्या दिशेने सोडण्यात आलेलं होतं. ही घटना घडल्यानंतर भारत सावध झाला आणि त्यांच्या लक्षात आलं, की हे मॅटर जे आहे इथे थांबून चालणार नाही. आणि म्हणून मग 9 तारखेच्या रात्रीतून, त्या मध्यरात्रीतून भारताने जे हल्ले केले ते इतके भीषण होते, की जवळ-जवळ 11 ठिकाणचे पाकिस्तानचे तळ उद्ध्वस्त झाले. त्यांच्या धावपट्ट्या ज्या होत्या त्या धावपट्ट्या ह्या नादुरुस्त झाल्या. त्यानंतर त्यांची विमानं जिथे उभी होती ती विमानं जमीनदोस्त केली गेली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किराणा हिल्स सारख्या ज्या साइट्स होत्या आणि जिथे काही अणु कार्यक्रम आणि त्या दृष्टीने होणाऱ्या हालचाली दिसतायत, हे जेव्हा भारताने हेरलेलं होतं, तेव्हा अशा ठिकाणचं आतमध्ये जाण्याचा आणि बाहेर पडण्याचे जे रस्ते आहेत, ते रस्ते अशा पद्धतीने तिथे बॉम्बस्फोट झाली, की ते रस्ते कायमचे बंद झाले. तेव्हा धावपट्ट्या का उद्ध्वस्त झाल्या? कारण किमान 8 ते 10 तास तरी पाकिस्ताननी तिथून विमानं उडवू नयेत, अशी व्यवस्था केली गेली. म्हणजे तेवढी उसंत तुमच्या सैन्याला मिळाली. आता 8 ते 10 तास का म्हटलं गेलं? सगळ्याच ठिकाणी नाही, पण निदान तात्पुरती डागडुजी करून पेटलेलाच असता जर का पाकिस्तान, तर तो काही विमानं तरी नक्की उडवू शकला असता. काही विमानं उडवू शकला असता. पण तसं करता आलं नाही त्यांना, कारण त्यांनी धीरच सोडला त्यांचा, असं आपण म्हणू. त्यांच्यावरती अनेक इतर सुद्धा प्रयोग झाले, की सुरुवातीला जे आपले काही त्याला म्हणतात डिकॉय फ्लाइट्स पाठवल्या गेल्या. म्हणजे ते खरं विमान नसतं, पण ते खरं विमान आहे असा आभास तयार होतो. आणि मग त्याच्यामधून पहिल्यांदा पाकिस्तानची सगळी एअर डिफेन्स सिस्टीम कशी आहे आणि ती कशी काम करते आहे, याची नोंद घेऊन एअर डिफेन्स सिस्टीम पहिली निकामी केली गेली आणि मग आमची विमानं ही
बॉम्बफेकीसाठी त्यांनी हवेमध्ये उड्डाण केलं. तेव्हा हे सगळं जे तंत्र आहे, हे तंत्र महत्वाचं आहे आणि ते त्या वेळेत पार पाडलं, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी म्हणते, की एक्झॅक्ट कॉपी तुम्हाला इराणमध्ये झालेली दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा केंद्रबिंदू जो आहे, तो त्यांची राजकीय व्यवस्था नाहीये. पेझेशकियन हे जे अध्यक्ष आहेत, त्यांना हात लावला गेलेला नाहीये. पण हमास असेल, हुदी असेल, हिजबुल्ला असेल, या दहशतवादी संघटनांचं सूत्रसंचालन करणारी IRGC आहे. तिच्यावरती हल्ले झाले आणि त्यांना जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि म्हणून एक्झॅक्टली जे सिंदूरमध्ये झालं ते इथे झालं. फरक एवढाच आहे, की सिंदूरला नेत्रदीपक यश मिळालं कारण ती कारवाई जी आहे, ती जेमतेम 4 दिवसामध्ये आटोपता आली. परंतु अमेरिकेला ते मात्र करायचं जमलेलं नाहीये. कारण त्यांना एक प्रकारे जितकी चांगली भारताकडे एअर डिफेन्स सिस्टीम होती, तेवढी इस्रायलकडे नाही आणि मिडल ईस्ट मधल्या इतर देशांकडेही नाही, हे आता लक्षात आलेलं आहे. उलट पक्षी भारताची टेक्निक वापरून इराणनी कारवाया केलेल्या तुम्हाला दिसतात. म्हणजे त्यांनी पहिल्या फटक्यामध्ये आधी अमेरिकेची सगळी रडार उडवून टाकली आणि मग आता काय, तर जी काही शिप्स आहेत त्या शिप्स वरती त्यांची जी रडार आहे त्याच्यावर काम चालवावं लागलं. तेव्हा धडे तर घेतले, जसे अमेरिकेने घेतले, इस्रायलने घेतले, तसेच इराणनी पण घेतलेले दिसत आहेत. ही बाब सुद्धा आपल्याला विसरता येत नाही आणि म्हणून म्हणते, की ऑपरेशन सिंदूरचं जमत असेल आणि मिळत असतील तर पेटंटच घेऊन ठेवलं पाहिजे. हे जे काही युद्धतंत्र आपण तयार केलं त्याचे कित्येक गिरवावेत जगाने पुढची काही वर्ष, असा एक आपण उत्कृष्ट धडा घालून दिलेला आहे आणि त्यासाठी आपल्या सैन्य दलाचं एक वार नाही, त्रिवार नाही, तर शतवार अभिनंदन करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.